वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही आणणार आहे गणपती बाप्पांची मूर्ती। आज आहे 6 तारीख आणि उद्या आहे 7 तारीख। सो उद्या खूप गर्दी असते आणि पूजा वेळेवर झाली पाहिजे म्हणून आम्ही गणपती आदल्या दिवशी आणून वेगळ्या ठिकाणी ठेवतो आणि जेव्हा नेक्स्ट डे असतो तेव्हा तिथनं मूर्ती उचलून आम्ही जिथं मेन डेकोरेशन केलं आम्ही तिथं मूर्ती ठेवतो। सो आता मी जस्ट नाव शाळेतनं आलोय आणि आता मी जाणार आहे आपल्याच्या क्लासला। मग क्लासवरनं आल्यानंतर मग आपण जाणार आहे मूर्ती आणायला। आय एम सो मच एक्साइटेड। आणि जी मी क्लेची छोटी मूर्ती बनवली ते सुद्धा फेस रिव्हील मी उद्याच्या व्हिडिओमध्ये करणार आहे। म्हणजे की जो 7 तारखेचा व्हिडिओ येणार आहे तो आहे मेन व्हिडिओ। त्यामध्ये तुम्हाला डेकोरेशन सुद्धा कळणार आहे आम्ही कसं केलंय आणि ती छोटी गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा अँड रिअल मूर्ती सुद्धा जी की आम्ही मोठी आता आणणार आहे। सो लेट्स मीट व्हेन आय केम फ्रॉम माय क्लास। मग नंतर मला तिथं गेल्यावर कळलं की क्लास माझा नंतर आहे 7:30 वाजता आणि मी गेलतो 6:30ला। माझ्या लक्षात आलं नाही की 7:30ला गणपती आणायला आम्हाला जायचंय म्हणून माझा आज क्लास झालाच नाही। सरांनी मला नंतर बोलवलंय। A few moments later. वाट तू काय करून गेलीस? झुट्टा रुंजी आईकडनं झुट्टा बदलून गेली आणि आईचं आवरलंय का नाही? नाही आईचं नाही आवरलंय। आणि हे आमची पेट ही आहे आई हे आमचं टेडी। रुंजी रोज याच्यासोबत झोपते। येस रुंजी बोट आहे। मी कुठला आणून दे बोट तुला? कुठे बो? ए बो कुठे रे? मला नाही माहिती कुठे ठेवलास तू? मी नाही ठेवला। आई झालं बो लपवलाय। मी नाही लपवलाय। रुंजी झुट्टात क्यूट दिसते। जास्त ओव्हर ऍक्टिंगचे 50 रुपये घेऊया हिच्याकडनं। 50 रुपये दे। कुठं चाललोय आपण? गणपती आणायला। गणपती नाही गणपती आणायला चाललोय। आणि फळासारखं काय करायला काय माहिती। नीट बोलायचं असलं बोल। कुठं चाललोय आपण? गणपती आणायला। ओके आणि मग आपण कशावरनं जाणार आहे? गाडीवरनं जाणार आहे आम्ही। राहू दे गाईज ही मुलगी काही नीट सांगा नाही। तर आता आम्ही चाललोय मूर्ती आणायला आणि माझा ओके आणि आता मी माझा क्लास अगं माझा क्लास आता झाला नाहीये कारण सर म्हणले की तू नंतर ये दुसऱ्या दिवशी कारण त्यांना पण गणपती आणायला जायचं होतं आणि जिथं क्लास घेतात तिथं प्रसाद सुद्धा होता म्हणून तिथं प्रसाद बनवत होते म्हणून नाही जमलं जायला। सर म्हणलेले 7:30ला ये पण आम्हाला गणपती आणायला जायचं होतं। 6:30 ते 7:30 मी जाणार होतो क्लासला आणि ही मुलगी बघा काय करते। हे पहिल्यांदा पोनी बांधलाय सर तर हे रंजशी दिसते पोनी। ओके तो लेट्स गो। राहू दे काय पण बोलायला अगं तुला कळतं का नाही खुळी। गाईज मी चप्पल घातलेली नाहीये कारण जे मूर्ती घेतात ते चप्पल घालत नाहीत म्हणून। अँड आई आली आहे से हाय। गाडी येत आहे तू कुठे चालली आहेस? चालत जायचंय का? अगं उशीर होईल की। मी सायकलवर येऊ? रुंजी सायकलवर यायचं का तुला? हो मग फायनली आम्ही पोचलो दुकानामध्ये। नीट कर नीट हाणू नको मला घेत आहे। मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगल मूर्ती मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंगल मूर्ती गणपती बाप्पा
जयकार. गणपतीचा थाट माट. मोरया 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 गणपती मोरया 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 बॅक आणि आम्ही आलेलो आहे आता घरी आणि आम्ही मूर्ती ठेवलेली आहे वेगळीकडे आणि मूर्तीचं जे नख आहेत ना त्या नखाला कलर नाहीये सो मी थोडं वॉटर कलरने आता त्याला कलर करणार आहे आणि जो ब्ल्यू कलरचा खालचा सरफेस आहे त्याचं पण थोडं टर्पल निघालेत त्याला सुद्धा मी कलर ब्ल्यू कलर करणार आहे अँड फेस रिव्हील तुम्हाला याच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल. ओके अँड म्हणजे छोट्याशा सुद्धा गणपती बाप्पाचं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये फेस रिव्हील बघायला मिळेल. अँड होप यू लाईक माय दिस टुडेज व्हिडिओ आणि जर तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.